नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? फक्त 55 रुपये महिन्याला गुंतवून तुम्ही वयाच्या 60 वर्षापर्यंत दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळू शकता. हो, अगदी बरोबर ऐकलत. ही कोणतीही खाजगी योजना नाही, तर स्वतः भारत सरकारची योजना आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामध्ये पात्रता काय असणार आहे, किती पैसे भरायचे आहेत, अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे लागणार आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटी एक अतिशय महत्त्वाची सूचना देणार आहे, जी तुम्हाला फसवणुकीपासून वाचवेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. चॅनलवर नवीन असाल तर मराठी अवनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच उपयोगी सरकारी योजनांची माहिती आम्ही मराठीत आणत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, ज्याला थोडक्यात PMSYM असेही म्हणतात, ही 2019 साली सुरू झालेली केंद्र सरकारची पेन्शन योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश एकच, असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धकालात आर्थिक सुरक्षा देणे. आता असंघटित क्षेत्र म्हणजे काय? तर असे कामगार ज्यांना नोकरीतून कोणतीही फिक्स पेन्शन मिळत नाही. उदाहरणार्थ घरकाम करणाऱ्या बाई, रिक्षा किंवा ऑटो चालक, हातगाडीवाले आणि फेरीवाले, बांधकाम कामगार, शेतमजूर, मोची, धोबी, शिंपी, विडी कामगार, लहान दुकानदार. भारतात असे जवळपास 42 कोटी कामगार आहेत आणि या सर्वांसाठी ही योजना एक वरदान आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का? तर 4 सोप्या अटी लक्षात ठेवा. पहिली अट आहे वय. तुमचं वय हे 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. दुसरी अट आहे उत्पन्न. तुमचं महिन्याचं उत्पन्न हे 15,000 रुपयापेक्षा जास्त नसावं. तिसरी अट आहे इतर योजना नको. तुम्ही आधीच EPFO, ESIC किंवा NPCचे सदस्य नसावे, म्हणजेच तुम्हाला कुठलीही आधीपासून पेन्शन सुविधा मिळत नसावी. चौथी अट आहे कागदपत्र. आता तुमच्याकडे आधार कार्ड आणि बचत खातं किंवा जनधन खातं असलं पाहिजे. जर या 4ही अटी पूर्ण असतील तर ही योजना तुमच्यासाठीच बनवली आहे. आता येऊया सर्वात रोचक भागाकडे. किती पैसे भरायचे आणि किती मिळणार? तर मित्रांनो, या योजनेचे खास वैशिष्ट्य हे आहे की तुमचं जेवढं वय कमी तेवढा तुमचा हप्ता कमी. जर तुमचं 18 वर्ष असेल, महिन्याला फक्त 55 रुपये. 29 वर्ष असेल तर साधारण 100 रुपये महिन्याला, आणि जर 40 वर्ष असेल तर 200 रुपये महिन्याला. आणि इथे एक बोनस पॉईंट आहे जो तुम्हाला माहीत नसेल. तुम्ही जेवढे पैसे भराल तेवढेच पैसे भारत सरकारसुद्धा तुमच्या पेन्शन खात्यात जमा करेल. म्हणजेच तुम्ही जर 55 रुपये भरले तर सरकारवरून 55 रुपये टाकेल. एकूण 110 रुपये महिन्याला तुमच्या पेन्शन फंडमध्ये जमा होतील. हे कुठल्याही खाजगी पेन्शन योजनेत मिळणार नाही. आता फायदा काय आहे? तर मुख्य फायदा, वयाच्या 60व्या वर्षापासून दर महिना किमान 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे, जर पेन्शन सुरू झाल्यानंतर लाभार्थीचं निधन झालं तर पती किंवा पत्नीला पेन्शनचा 50% भाग म्हणजेच 1500 रुपये आयुष्यभर मिळत राहतील. जर तुम्ही हप्ता भरताय आणि जे लाभार्थी हप्ता भरताय त्यांचे जर मध्येच जर निधन झाले तर ते जे पैसे आहेत ते त्यांच्या पती किंवा पत्नीला 50% भाग ह्या दिला जातो, आणि महिन्याला 1500 रुपये हे आयुष्यभर त्यांना दिलं जातं. आता बघूया अर्ज कसा करायचा. तर 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे CSC केंद्रातून, म्हणजेच तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला जा आणि तिथे तुम्हाला आधार कार्ड, बचत खात्याचं पासबुक, मोबाईल नंबर आणि पहिल्या पाण्याच्या खात्याचे पैसे रोख स्वरूपात ही कागदपत्रे तिथे तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता तिथला ऑपरेटर तुमचं रजिस्टर करून आणि तुम्हाला श्रमयोगी कार्ड आणि एक युनिक पेन्शन अकाउंट नंबर देईल. दुसरी पद्धत आहे ऑनलाईन. तुम्ही घर बसल्यासुद्धा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर मानधन.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता त्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस मेनूमध्ये जाऊन तुम्हाला न्यू इनरोलमेंटवरती क्लिक करायचं आहे. सेल्फ इनरोलमेंट हा पर्याय निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरीफाय करायचा आहे. त्याच्यानंतर तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील भरायचा आहे
आणि जो पहिला हप्ता आहे तुम्हाला हा ऑनलाईन भरायचा आहे. बस अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईनसुद्धा तुम्ही मानधन.in या वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. आता मित्रांनो, लक्ष देऊन ऐका, काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत. पहिली सूचना आहे, फसवणुकीपासून सावध राहा. ही योजना पूर्णपणे विनामूल्य आहे. CSEमध्ये फक्त पहिला हप्ता आणि थोडं सेवा शुल्क लागेल. जर कुणी तुम्हाला 1000 रुपये मागत असेल तर तो फ्रॉड आहे. लगेच सावध व्हा आणि पोलिसांकडे तक्रार करा. दुसरी सूचना आहे, फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज करा. अर्ज हा फक्त मानधन.in या अधिकृत पोर्टलवरूनच करा. इतर कोणत्याही वेबसाईटवर विश्वास ठेवू नका. आजकाल नकली वेबसाईट खूप आले आहेत. तिसरी सूचना आहे, मध्येच योजना सोडायची असेल तर जर तुम्ही 10 वर्षाच्या आत योजना सोडायचा विचार केला तर तुम्ही भरलेले पैसे बचत खात्याच्या व्याजासह परत मिळतील. आणि 10 वर्षानंतर जर बाहेर पडलात तर तुमच्या योगदानाचा हिस्सा पेन्शन फंडाच्या व्याजासह मिळेल. म्हणजेच तुमचे पैसे कुठेही बुडत नाहीत. तर मित्रांनो, ही होती प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मराठी अवनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं, हा व्हिडिओ शेअर करा त्या मित्र नातेवाईकांपर्यंत ज्यांना त्याचा खरोखर फायदा होऊ शकतो. तुमचा एक शेअर कुणाचं आयुष्य बदलू शकतो. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या सरकारी योजनेची माहिती हवी आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.